नमस्कार. आज आपण कप साईज जे जास्त प्रमाणापेक्षा मोठी आहे, ज्यादावतांना कटोरी ब्लाउज सारखे टोकही नको आहेत, तर त्यांनी अशा प्रकारचा ब्लाउज शिवा. हा ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतो. यासाठी आपण इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग नेहमीच्या पद्धतीने सोबत काढायचा आहे. सोबत काढल्यामुळे आपले आकार व्यवस्थित येतात आणि कमी वेळात आपला पेपर पॅटर्न तयार होतो. त्यासाठी आपल्याला घडीचा पेपर घेऊन इथे पॅटर्न बनवायचा आहे. आता ज्यावेळेस आपली कप साईज जास्त आहे, तो सुरुवातीला आपल्याला इकडनं 1 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे. कप साईज जर नॉर्मल मीडियम असेल तर हे अंतर सोडू नका. बऱ्याच वेळेस छातीचा गोलवा मोठा असतो, ब्लाउज कुठल्याच प्रकारचे व्यवस्थित बसत नाही. तर फोर्टक्स ब्लाउज जे आहे, कितीही मोठी छाती असू द्या, तुम्हाला हे ब्लाउज अंगामध्ये अगदी परफेक्ट बसतं. फक्त कटिंगची पद्धत बघा, अशाच पद्धतीने कटिंग करा. वाढवायचं कुठे हेही लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. आज आपण हे 38 छातीच्या मापाचे पेपर पॅटर्न बनवतो. ब्लाउजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता ह्या पॅटर्न मध्ये सगळी मापं निघतात. फक्त आपल्याला याच्यामध्ये कपड्यावर पॅटर्न वाढवावं लागतं. तर ते कुठे वाढवायचं हेही समजून सांगते. इथे आपण शोल्डर घेणार 5.5 इंच. सगळी मापं आहे तशीच टाका. प्रत्येक छातीच्या मापानुसार शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल होत असतो आणि सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार तुमच्या मापाचं तुम्ही ब्लाउज कटिंग इथे करू शकता. त्यानंतर आपण मुंडा घेणार आहोत 5.5 इंच. हे 5.5 इंचचं डॉट केलं, हे अंतर जोडून घेते. इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता हे 38 छातीचं आहे, त्यामुळे छातीचा चौथ्या भागाला 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. कपडा कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालेल. कपड्याच्या कमी जास्त वर तुम्ही हे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. आतमध्ये कमी कपडा शिल्लक हवा आहे तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करा आणि सरळ हे खाली अंतर जोडून घ्यायचे. कमरघेराचं अंतर तसं घेण्याची गरज नाहीये, पण जर कमरघेर खूप कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप आपल्याला घ्यायचंय. मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1.5 इंचचं मार्किंग करायचं आणि हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे 1 इंचचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचचं मार्किंग केलं. आता हे जे अंतर आहे याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला 1/2 इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. सेम असंच आकार द्या, तुमच्या ब्लाउज मध्ये काहीही अडचणी येणार नाही. त्यानंतर आपण इथे गळा खोली घेणार आहोत 2.5 इंच. आता बघा, ब्लाउज शिवून तयार झाल्यानंतर तुम्हाला जर ही शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळा खोलीचं अंतर कमी करा. शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळा खोलीचं अंतर वाढवा. मात्र ह्या शोल्डरच्या मापात काहीही बदल करायचा नाही. बदल जर करायचा असेल तर तो ह्या गळा खोलीच्या अंतरात पाव ते अर्धा इंचचं करा, म्हणजे तुमची ही पट्टी लहान मोठी तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची आहे 6 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचे बनवू शकता. हे वरती जोडून घेते आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. त्यानंतर आपल्याला इकडे योगपट्टीसाठी मार्किंग घ्यायचं. इथे मी मार्किंग केलं 3 इंचचं आणि इकडे मार्किंग केलं 2.5 इंचचं. योगपट्टी जास्त मोठी काढू नका, म्हणजे जास्त उंचीची काढू नका. छाती जर जास्त कमी असेल तर योगपट्टी आपण 4 आणि 3 इंचची काढू शकतो, पण छातीचा गोलवा मोठा आहे तर 3.5 आणि 2.5 इंचचीच आपल्याला योगपट्टी घ्यायची आहे. इथून वरती पुन्हा अर्धा इंचचं मार्किंग केलते आणि हा अलगद आपल्याला योगपट्टीचा खालून आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून आता हे टक्सचं मार्किंग कसं करायचं हे लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला ह्या पॉइंट पासून इथे मार्किंग घ्यायचं आहे छातीचा 10वा भाग. आता आपण हे 38 छातीचे घेतोय, त्यामुळे छातीचा 10वा भागाला 4 इंच. मग ज्यावेळेस आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं, हा टक्स आपल्याला उभा 2 इंचचा शिवायचा. आता ह्या टक्स पण तुम्ही जास्त असे शिवला तर हा भाग वरती चालला जातो, अंगामध्ये परफेक्ट बसत नाही. त्यामुळे ह्या टक्सची उंची पण प्रमाणातच घ्या. प्रमाणापेक्षा तुम्ही वेगळं करायला गेले तर त्याचं ब्लाउज व्यवस्थित बसत नाही. आता हा टक्स आपल्याला पूर्ण शिवण करायचं आहे 1 इंच, कारण आपण इकडे अंतर वाढवून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्या टक्सचं पूर्ण शिवण करायचं 1 इंच. या पॉइंट पासून आपण इकडच्या बाजूला 1.5 इंचचं मार्किंग करणार, काच बटन पट्टीच्या बाजूला. फिटिंगच्या बाजूकडे मार्किंग करणार 1.5 इंच आणि ह्या 1.5 इंचचं फिटिंगचं मार्किंग पासून आपल्याला इकडे मुंड्याच्या बाजूला मार्किंग करायचं 1.5 इंच. हे सगळं टक्सचं मार्किंग आहे, लक्षात घ्या. आता हे जे आपण गळ्यापासूनचं अंतर आहे हे असं तिरकस इकडे जोडून घेणार आहोत.
आणि हा टक्स अर्धा इंच शिवायचा आहे आपल्याला काज बटन पट्टीच्या बाजूचा. हा टक्स तुम्ही प्रॉपर शिवला तर तुमचं शोल्डर मध्ये ब्लाऊज अगदी टाईट परफेक्ट बसतं. हा टक्स व्यवस्थित शिवला नाही तर शोल्डर मध्ये ब्लाऊज उचकल्यासारखं होतं, मग शोल्डर गळतं. तसं होऊ नये त्यामुळे हा जो इथला टक्स आहे हा अगदी परफेक्ट शिवा. त्यानंतर फिटिंगच्या बाजूचा टक्स तो शिवताना असा सरळ पासून तुम्ही असा खाली कोणत्याही ठिकाणी शिवू शकतात, पण सरळ पासून असं वरती नाही जायचं आहे, लक्षात घ्या. सरळ पासून तुम्ही तिरका तिरका शिवू शकतात. याचे शिवण फक्त आपल्याला 1/2 इंचच करायचं आहे आणि मुंढ्यातला टक्स पण आपल्याला फक्त 1/2 इंच शिवायचा आहे. तो असं एक्झॅक्ट काही मार्किंग नाहीये, असं कोपऱ्यात तो आला पाहिजे हे लक्षात घ्या. मग हा गोलवा जो आहे इथे आपली छाती परफेक्ट बसते, हे एवढं अंतर सुटणं यांच्यामध्ये गरजेचं आहे. त्यासाठी हा जो टक्स आहे खालचा मेन टक्स हा प्रॉपर उंचीचाच घ्या, याच्यापेक्षा जास्त उंचीचा घेऊ नका. जर तो वरती आला तर छातीच्या वरती हे टोक येतं, मग ते ब्लाऊज चांगला बसत नाही. त्यामुळे ह्या टक्सचं मार्किंग सगळं कपड्यावर अशाच पद्धतीने आखून घ्या आणि मग त्याचं शिवण करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही. आता याचं कटिंग करून घेऊया. कपडा वाढवायचं कुठे आणि बाहीचं कटिंग कसं करायचं हे बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला. हे बघा, आता सोबत आपण घडीचा पेपर घेतल्यामुळे आपले हे दोन्हीही भाग इथे सोबत तयार झाले. हा झाला मागचा भाग, हा झाला पुढचा भाग. आता पण हे जे पुढच्या भागात 1 इंच अंतर वाढवलेलं होतं त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही, त्याच्यामुळे ते मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत. पुन्हा टेपने आखून घेते 1 इंचाचं मार्किंग. हे कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावे यासाठी आपण हे सोबत बनवत असतो. तुम्ही वर्तमानपत्राचा कार्डशीट ऐवजी वापर केला तरी चालणार आहे. हे कट करून घेऊया. त्यानंतर इथे गळाखोलीचं अंतर टाकायचं. गळाखोली घेतली आपण 2.5 इंच. गळ्याची उंची, गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता. गळा आहे 9.5 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 10 इंच. खालचं अंतर जर इथे पसरट हवं असेल तर इथे पेपरवरच अंतर वाढवून घ्या, कपड्यावर वाढवण्याची मग गरज पडत नाही. कटिंग मध्येच तुम्ही परफेक्ट आकार देऊन घ्या. कॅनव्हसचे गळे बनवणार असाल तर पेपरवर कटिंग करू नका. आणि त्यानंतर आपल्याला हा जो खालचा टक्स आहे हा आडवा टक्स आपण 4 इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स आपल्या गळ्यापेक्षा 1/2 इंचाने कमी म्हणजे 4.5 इंचाचा आपण उभा टक्स घेणार आहोत. आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. आता याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कपडा वाढवायचं कसं तेही बघूया. मुंड्याचा आकार पहिले कापून घेऊया. गळ्याचा आकार कापूया. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणारे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आणि आपण इथे सगळं शिलाई मार्जिन वाढवून पेपर पॅटर्न बनवतो, त्याच्यामुळे कपड्यावर कुठे वाढवायचं जे पॅटर्न सांगितले तिथेच वाढवा, बाकी दुसरीकडे कुठेही तुम्हाला पॅटर्न वाढवण्याची गरज नाही. हे झालं आपल्या पुढच्या भागाचं पॅटर्न तयार. ते पुढचा भाग आणि योगपट्टी तयार झाली. आता बाहीचं कटिंग करून घेऊया आणि मग वाढवायचं कुठे कपड्यावर, हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते. बाहीच्या कटिंगसाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे, लक्षात घ्या. कधी बाहीचं कटिंग करताना घडी आपल्या बाजूला ठेवायची, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे बाहीची लांबी. जी बाहीची लांबी असेल, लांबी अधिक शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा. बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर 2 इंच करायचं आहे, कारण आपल्याला खालच्या बाजूला फोल्डसाठी लागणार, वरती शिवण्यासाठी कपडा लागणार. आता माझी 5 इंचाची बाही आहे, 2 इंच ऍड केलं 7 इंच. त्यानंतर इथे माप घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग. 38 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 9.5 इंच हे इथे जोडून घेते, म्हणजे आपली बाही ह्या पॅटर्न इथे एवढ्या भागात तयार होणार. मग ज्या ठिकाणी आपण हे 9.5 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे 3 इंचाचा. लक्षात घ्या, हा बॉक्स फार महत्वाचा आहे. तुम्ही हा बॉक्सची उंची व्यवस्थित घेतली नाही बाहीच्या लांबीनुसार तर तुमची बाही परफेक्ट बसत नाही. बाहीचा आकार देण्यासाठीच आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे. मग ज्या ठिकाणी आपण हे 3 इंच अंतर घेतलं त्याचे समान 3 भाग केले, म्हणजे 1 इंचावर 1 मार्किंग केलं, दुसऱ्या इंचावर 1 मार्किंग आणि तिसऱ्या इंचाचं 1 मार्किंग. फिटिंगच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि घडीच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं.
आणि हे पॉइंट मॅच करत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हा पॉइंट, हा वरचा पॉइंट आणि हा आतला पॉइंट, म्हणजे ही बाजू आपल्याला ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आहे आणि हा जो खोलगट आकार आपण देणार ही बाजू आपल्याला ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचं हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे दंडघेर अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. पूर्ण दंडघेर आहे 12 इंच, मग अर्धा त्याच्या आलं 6 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे 8 इंच. ब्लाऊज वरून माप घेतलं तर आपल्याला अर्धा दंडघेराचं माप मिळतं, पण अंगावरून जर माप घेतलं तर आपल्याला पूर्ण दंडघेर घ्यावा लागतो. म्हणून दोन्हीही पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं. आता याचं कटिंग करून घेऊया. ही बाही उघडून घ्यायची आणि एकच आकार आपल्याला काढायचा. नवीन शिकणाऱ्या ताईंनी लक्षात ठेवा, हा खोलगट आकार जो आहे हा ब्लाऊजला पुढेच आला पाहिजे. जरी ही बाही जोडताना जरी तुमच्याकडनं मागे पुढे झालं तर तरी ब्लाऊज बिघडेल. त्यामुळे खोलगट भाग पुढे आणि उंच भाग मागेच जोडला गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने आपलं 4टक्स ब्लाऊजचं कटिंग तयार झालं. आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे, पाठीचा भाग, बाही सगळे भाग आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचे आहे. क्रॉस मध्ये कुठलाही भाग ठेवायचा नाहीये. फक्त कपड्यावर आपल्याला ही बाजू आणि ही बाजू, ह्या दोन्ही बाजू शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे अर्धा ते पाव इंच तेवढा आपल्याला शिलाईचा वाढून घ्यायचा आहे. कारण हे बघा इथे असं कटिंग आलंय, आपण जर हे शिवलं तर हे अजून कमी होऊन जाईल. मग ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं फिटिंग करणार, फिटिंग करताना हा मागचा पुढचा भाग तंतोतंत मॅच होणार नाही, असा अर्धा पाव इंचाचा फरक पडेल. तसा पडू नये, त्यामुळे आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तो आपल्याला ह्या दोन्ही भागांचा वाढून घ्यायचा आहे. म्हणजे शिवण झाल्यानंतर हे भाग बरोबर तंतोतंत मॅच होतील आणि फिटिंग आपला मागचा पुढचा भाग करताना अगदी परफेक्ट बसेल. सेम अशाच पद्धतीने कटिंग करा. आणि तुम्हाला याला वेगळ्या प्रकारची बाही लावायची असेल तर त्याचेही आपले सगळ्या प्रकारचे बाह्यांचे व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानुसार तुमच्या ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.